आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। एरंडोली येथे भरधाव आयशरची दुचाकीला धडक, दोघांचा मृत्यू, तिघे जखमी। मिरज तालुक्यातील एरंडोली येथे गुरुवारी दुपारी भीषण अपघात घडला। मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने मालवाहू आयशर वाहन चालवणाऱ्या चालकाने दोन दुचाकींना जोरदार धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झालाय, तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत। या घटनेनंतर चालकाने वाहनासह पळून जाण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले। घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार एरंडोली येथील अंबा स्टॉप बस स्थानकाजवळ कर्नाटक क्रमांकाची मालवाहू आयशर क्रमांक KA28A1776 भरधाव वेगाने येत होती। या वाहनाने प्रथम दुचाकी क्रमांक MH10B7204 ला जोरदार धडक दिली। त्यानंतर दुसऱ्या दुचाकीला धडक दिल्याने अपघाताची तीव्रता वाढली। या अपघातात खाजवली अण्णासाहेब मिरजकर वय 37 आणि लक्ष्मण संतो हक्के वय 60 यांचा जागीच मृत्यू झाला। तसेच रामचंद्र सीताराम नलवडे वय 38 आणि खाजासाहेब अण्णासाहेब मिरजकर वय 37 हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। अपघातानंतर चालकाने वाहनासह घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र सुमारे 1 किलोमीटर अंतरावर गावातील युवक आणि इतर वाहन चालकांनी पाठलाग करून आयशर वाहन अडवले। यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी चालक व क्लीनरला मारहाण केल्याची माहिती मिळाली। अपघातग्रस्त आयशरचा चालक इरिया रुद्रय्या गणाचार्य वय 22 असून क्लीनर अप्पासाहेब भास्कर नदाप वय 21 हे दोघेही जखमी झाले आहेत। प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार वाहन चालक मद्यधुंद अवस्थेत होता, मात्र याबाबतचा अंतिम अहवाल वैद्यकीय तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे। घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे। चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून अपघाताचे नेमके कारण पोलीस तपासत आहेत। या भीषण अपघातामुळे एरंडोली परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृताच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।